गोंदिया नगर परिषद चुनाव में आरोप प्रत्यारोप तेज, एआई वीडियो विवाद पर कांग्रेस का पलटवार। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया नगर परिषद चुनाव में मतदान की तारीख नजदीक आते ही राजनीतिक घमासान तेज हो गया है। सभी दल एक दूसरे के उम्मीदवारों पर लगातार आरोप प्रत्यारोप कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी की ओर से हाल ही में कांग्रेस उम्मीदवार का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल किया गया। कांग्रेस ने इस वीडियो को एआई तकनीक से तैयार किया गया फर्जी वीडियो बताते हुए भाजपा पर कड़ा आरोप लगाया है। कांग्रेस के नगराध्यक्ष पद के उम्मीदवार सचिन शेंडे ने कहा कि भाजपा से जुड़े जिन लोगों ने सोशल मीडिया पर यह वीडियो वायरल किया है, उनकी जांच करवाई जाएगी और पुलिस में औपचारिक शिकायत दर्ज की जाएगी। पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल ने भी शेंडे के आरोपों को समर्थन दिया। ते कितीही व्हिडिओ व्हायरल करेल, ते कितीही आरोप करतील, ते त्यांना हा विषय क्लिअर करून घ्यावा लागेल की त्यांना पूर्ण गोंदिया शहरामध्ये जे हे वातावरण सुरू आहे काँग्रेस पक्षाच्या आणि सचिन शेंडेचा, ते आपल्या विकासा कामाबद्दल सांगत नाही, काहीही सांगत नाही। त्यांच्याकडे फक्त एक विषय आहे आणि आता सर्व एआयच्या आता दिवस आलेले आहे आणि सर्व मॉर्फिंग सर्व डिजिटल आपले हे सर्व व्हिडिओ आहे। आम्ही याची तक्रार उद्या इलेक्शन अधिकारीला पण करणार आहोत, पोलिसला पण करणार आहोत। याची फोरेंसिक जांच करावी आणि त्यानंतरच आमच्यावर आरोप करावा। इससे पहले भी गोंदिया विधानसभा के विधायक विनोद अग्रवाल ने एक सभा के दौरान कहा था कि भाजपा का उम्मीदवार ईमानदार है, जबकि कांग्रेस का उम्मीदवार बेईमान है। इस बयान पर भी कांग्रेस ने आपत्ति जताई थी। इस पर प्रतिक्रिया देते हुए सचिन शेंडे ने कहा कि भाजपा का उम्मीदवार तीसरे स्थान पर आएगा और अगर कांग्रेस विजयी हुई तो हम भाजपा की पूरी पोल खोल कर देंगे। हम तुम्हाला खात्रीपूर्ण सांगतो, भारतीय जनता पक्षाचा नगर अध्यक्ष उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे, तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे। ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाची झालेली आहे। आज तुम्ही व्हिडिओ, अरे त्याच्यामध्ये मी आहे की कोण आहे याची तर खात्री करा। उद्या मी त्याची तक्रार करणार इलेक्शन कमिशन कडे की हे जे एआयचं जे चलन आज महाराष्ट्रात पूर्ण अख्ख्या देशात सुरू आहे की कोणाचाही मुखवटा लावला, कोणी काहीही म्हटलं तर त्याचा हे करून घ्यायचं। पण तुम्ही आपले स्वतःचे विकास कार्य सांगा, तुम्ही का केलं ते सांगा। उलट सुलट एक सामान्य पोरावर, एक या मानलेल्या या गोंदिया शहरामध्ये या परिसरातल्या एक छोट्याशा कुटुंबावर तुम्ही आरोप करता। तुमच्यावर बोलण्या एवढी लायकीत माझी नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला सांगून देतो, येणाऱ्या 3 तारखेला जर आम्ही निवडून सगळे आलो आणि खात्री आहे आम्ही निवडून येऊ, तर तुमच्या सगळा काही नगर परिषद मध्ये केलेला कोलफोल आम्ही करणार आहे सगळं। तुम्हाला सांगतो, आज जनसंवाद होते, सगळे पत्रकार बसले होते गुरुनानक शाळेमध्ये। फक्त एक पत्रकार, एक नगर अध्यक्ष उमेदवार त्या सभागृहात नव्हता। तो कोण आहे? तो आहे भारतीय जनता पक्षाचा नगर अध्यक्ष उमेदवार। कारण का नाही आला तो, त्याला प्रश्न विचारणार आहोत लोक, तुम्ही का केलं हे त्यांना विचारणार आहोत, म्हणून त्यांनी काहीही सांगितलं नाही। आम्ही खात्रीलायक सांगतो की 5 असो का 50 असो, आम्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये सक्षम आहोत। आणि हा परिसर माझ्या पाठीमागे, शेंडे कुटुंबाच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे। आम्ही हे निवडणूक भरघोष मतांनी निवडून येत आहोत याची भीती त्यांना वाटली आहे, त्यामुळे हे सगळं प्रकरण सुरू आहे। चुनावी माहौल में बढ़ते आरोप प्रत्यारोप के बीच यह देखना महत्वपूर्ण होगा कि आने वाले दिनों में नेता मतदाताओं को प्रभावित करने के लिए और कौन से नए राजनीतिक समीकरण सामने लाते हैं।